प्रस्तुत करते क्विक हिल। आपके पीसी में कौन रहता है, वायरस या क्विक हिल। पावर्ड बाय चितळे फ्लेवर्ड मिल्क, चव महाराष्ट्राची। बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक। चंदूकाका सराफ अँड सन्स, घराघरात पोहोचला। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। समृद्धी महामार्गावर शिंदे फडणवीसांनी घेतला गाडी चालवण्याचा आनंद, आम्ही तिघे 3 शिफ्टचे ड्रायव्हर, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशीखाडी पुलावरची नवी मार्गिका सुरू, वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून काहीशी सुटका। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध सावकार नाना गायकवाडकडून मांडवलीसाठी 500 कोटी मागितले। गायकवाडांच्या वकिलांचा याचिकेतून आरोप, सुपेकरांनी आरोप फेटाळले। 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होत्या योजना। दोन भावांनी बोललं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार, मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती। सोशल मीडिया पोस्ट प्रकरणी शर्मिष्ठा पनोलीला दिलासा, कोलकाता हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर। बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर अचानक 2.5 लाख लोक जमल्यानं चेंगराचेंगरी, कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीत राज्य सरकारचा दावा, येत्या मंगळवारी पुन्हा सुनावणी। चिन्नस्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीकडून मदत जाहीर, 11 मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा।